टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा सुप्रिया पाठक यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत. भारतीय सिनेसृष्टी तसेच टीव्ही मालिका विश्वात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये सुप्रिया पाठक हे नाव अग्रस्थानी आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर सुप्रिया यांनी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवलं. शेवटच्या क्षणापर्यंत ती म्हणत राहिली, तो तुला सोडून जाईल. सुप्रिया पाठक यांच्या प्रेमविवाहाला आईचा होता विरोध. पंकज कपूर यांच्याशी सुप्रिया पाठक यांनी केलं दुसरं लग्न. सावळा रंग, टपोरे डोळे, धारदार आवाज आणि अप्रतिम अभिनय. गोलियों की रासलीला रामलीला या चित्रपटात दीपिका पदुकोणच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक यांनी त्या चित्रपटात लक्ष वेधून घेतलं होतं. खरं तर खिचडीमध्ये हंसा हे विनोदी पात्र साकारणाऱ्या त्याच त्या सुप्रिया आहेत याचाही विसर मला हा चित्रपट पाहताना पडला होता. एखाद्या कलाकाराची एखादी भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली की त्याला त्याच धाटणीच्या भूमिका मिळत असतात असं अनेक कलाकार म्हणतात. पण सुप्रिया पाठक याला अपवाद आहेत. त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रत्येक जॉनरच्या चित्रपटात तितकाच ताकदीचा अभिनय केला. आज त्या 63 वर्षाच्या आहेत. त्यानिमित्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडं जाणून घेऊया. सुप्रिया यांचा जन्म 7 जानेवारी 1961 रोजी दीना पाठक व बलदेव पाठक यांच्या घरी झाला. काठियावाडी गुजराती थिएटर कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेत्री दीना पाठक त्यांच्या आई तर त्यांचे वडील बलदेव पाठक पंजाबी होते. ते राजेश खन्ना आणि दिलीप कुमार या स्टारचे ड्रेसमेकर होते. त्यांना एक मोठी बहीण होती. त्यांचं नाव रत्ना पाठक. त्याही दिग्गज अभिनेत्री आहेत. सुप्रिया मुंबईतील दादरमध्ये पारसी कॉलनीत वाढल्या. त्यांनी JB वाच्छा हायस्कूलमधून शिक्षण घेतलं. तसेच नालंदा नृत्य संशोधन केंद्र मुंबई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये विशेष प्रावीण्य मिळवून फाईन आर्टमध्ये पदवी प्राप्त केली. सुप्रिया यांनी त्यांच्या आईच्या दिग्दर्शनाखाली मैना गुर्जरी नाटकातून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर दिनेश ठाकूर यांच्यासह बीइंग का मदरसा नावाचं नाटक केलं. पृथ्वी थिएटरमध्ये या नाटकात शशी कपूर यांच्या दिवंगत पत्नी जेनिफर केंडल सुप्रियांना पाहिल्यावर त्यांची कलयुग साठी शिफारस करण्यात आली. यातील सुभद्रा भूमिकेमुळे त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी विजेता, बाजार, मासूम आणि मिर्च मसालामध्ये काम केलं. 1988 मध्ये त्यांनी द बंगाली नाईट या फ्रेंच चित्रपटात काम केलं होतं. नंतर त्यांनी 1989 साली राखमध्ये अभिनय केला. याशिवाय त्यांनी बा, बहू और बेबी, खिचडी, एक महल सपनों का अशा मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी सरकार, सरकार राज, दिल्ली 6, वेकअप सीड, खिचडी द मूवी, मौसम, ऑल इज वेल, द बिग बुल, मिमी, सत्य प्रेम की कथा, मिशन पंठुकिस्तान या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. 22व्या वर्षी सुप्रिया यांनी लग्न केलं होतं, पण ते फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या एका वर्षातच हे जोडपं वेगळं झालं. 1986 मध्ये अगला मौसम सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्या पंकज कपूर यांना भेटल्या. 2 वर्ष नात्यात राहिल्यानंतर त्यांनी 1988 साली दुसरं लग्न केलं. ते एक मुलगी आणि एका मुलाचे पालक आहेत. सुप्रिया यांनी पंकज यांच्यासोबतच्या केमिस्ट्रीबद्दल सांगितलं. सुप्रिया म्हणाल्या, आम्ही एकत्र एक चित्रपट करत होतो आणि तो चित्रपट कदाचित फक्त आमच्या भेटीसाठी बनवला गेला होता, कारण तो कधी प्रदर्शित झालाच नाही. आम्हा दोघांची बरीच मोठी पार्श्वभूमी होती, पण चित्रपट संपेपर्यंत आम्ही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. नंतर आम्ही आपापल्या मार्गाने गेलो. मग आम्ही एकत्र मुंबईत परतलो. सुप्रियांनी सांगितलं की त्यांच्या आई दिवंगत दीना पाठक यांच्यासह अनेकांना त्यांचं पंकजबरोबरचं नातं मान्य नव्हतं. प्रत्येकाने प्रयत्न केला, पण मी कोणाचंही ऐकलं नाही. मी माझं मन बनवलं होतं. माझ्या आईने तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षापर्यंत, अगदी मला 2 मुलं झाल्यानंतरसुद्धा माझं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला. तो तुला सोडून जाईल असं ती म्हणत राहिली. इतकी वर्ष झाली तरीही ती तुझी चूक झाली असं म्हणत राहिली. सुप्रिया पाठक या शहीद कपूरचे वडील पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी. तो पंकज कपूर व निलिमा अजीज यांचा मुलगा. पंकज व सुप्रिया यांना सना व रुहान ही 2 मुले झाली. कुठलाही भेदभाव न करता सुप्रिया यांनी या सर्व मुलांचा सांभाळ केला. मुलगा शहीद कपूर हा चित्रपटसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता आहे. ईशान कट्टर याने धडक या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं. सुप्रियाने शहीदला जेमतेम 6 वर्षाचा असताना पहिल्यांदा भेटल्याची आठवण सांगितली. मी शहीदला भेटले तेव्हा तो अवघा 6 वर्षाचा होता. माझ्यासाठी तो मी पाहिलेला सर्वात गोंडस मुलगा होता. तो खूप सुंदर मुलगा होता. अगदी एकमेकांना विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया कधीच त्याने दिल्या नाहीत. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्ही एकमेकांना आवडलो आणि आजपर्यंत आम्ही तसंच वागतो. दरम्यान सुप्रिया पाठक व शहीद कपूर यांचं नातं खूप चांगलं आहे. ते अनेकदा भेटत असतात. सुप्रिया यांचं मीरा राजपूतशी पण छान जमतं. जेव्हा ते कोणत्याही कार्यक्रमात भेटतात तेव्हा मीरा त्यांच्याबरोबर फोटो शेअर करत असते. खिचडी या मालिकेतील गुजराती लहेजात बोलणारी श्री हंसा भाभी हे पात्र गाजलं होतं. यात आपल्या रंजक अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास तिने भाग पाडलं.
सिनेविश्वात सुरू झालेला सुप्रिया यांचा प्रवास टीव्ही मालिकांची कॉमेडी क्वीन या उपाधीपर्यंत पोहोचला. 2013 साली आलेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित रामलीला या चित्रपटातील धनकोर या भूमिकेने सुप्रिया यांना नवी ओळख दिली. आईला रंगमंचावर बघताना सुप्रिया यांच्यात अभिनय क्षेत्राबद्दल आकर्षण निर्माण झालं. मोठी बहीण रत्ना पाठक चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. या समृद्ध वारशामुळे सुप्रिया यांच्या अभिनयातील आवडीला चालना मिळाली. गुजराती नाटक मैना गुर्जरी या नाटकातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती. या नाटकाचं दिग्दर्शन त्यांच्या आईनेच केलं होतं. 1981 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट कलियुगमध्ये सुप्रिया यांना सुभद्रा ही भूमिका मिळाली व त्यांचं सिनेविश्वात पदार्पण झालं. या भूमिकेसाठी सुप्रिया पाठक यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लाभला. कारकिर्दीतील पहिल्याच चित्रपटातील भूमिकेत यश संपादन केल्यानंतर 1982 मध्ये त्यांनी बंजारा या चित्रपटात काम केलं. पुढे 1983 साली मासूम, 1985 मध्ये सुप्रिया या मिर्च मसाला या चित्रपटात दिसल्या. सुप्रिया यांनी साकारलेल्या भूमिकांचं प्रेक्षकांनी विशेष कौतुक केलं. 1988 मध्ये एक प्रतिभाशाली अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख झाली. या कालावधीमध्ये फ्रेंच चित्रपट द बंगाली नाईट व राख या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. सिनेसृष्टीत अभिनयात आपली छाप सोडल्यानंतर सुप्रिया यांनी टेलिव्हिजन विश्वात काम करण्याचं ठरवलं. मोठा ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी 2002 साली खिचडी ही मालिका स्वीकारली. यात हंसा भाभी ही भूमिका उत्कृष्ट पद्धतीने निभावली व सुप्रिया पाठक हे नाव लोकप्रियतेच्या नव्या उंचीवर जाऊन पोहोचलं. सुप्रिया यांच्या निराळ्या शैलीमुळे मालिकेतील सहज संवादातून प्रेक्षकांना हसू आवरणं कठीण व्हायचं. खिचडी ही त्यावेळी सर्वात जास्त गाजलेली मालिका. एक महल हो सपनों का यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनय केल्यावर सुप्रिया पाठक यांचं नाव टेलिव्हिजन क्षेत्रात आदराने घेतलं जाऊ लागलं. या भूमिकांमधील कामासाठी त्यांना प्रेक्षकांनी टेलिव्हिजन कॉमेडी क्वीन ही पदवी प्रदान केली. रामलीला चित्रपटात प्रथमच साकारली होती खलनायिकेची भूमिका. मनोरंजक व कॉमेडी अभिनयाने आपली कॉमेडी क्वीन प्रतिमा प्रस्थापित केल्यानंतर सुप्रिया यांना गंभीर भूमिका करण्याची संधी मिळाली. 2013 साली प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित रामलीला या सिनेमात त्यांना धनकोर ही भूमिका करण्यास मिळाली व यातून त्यांच्या एका नव्या अभिनय छटेची प्रेक्षकांना ओळख झाली व पुन्हा सुप्रिया पाठक हे नाव चर्चेत आलं. कॉमेडियन कपिल शर्मा याचा प्रथम चित्रपट किस किस से प्यार करू या चित्रपटात त्यांनी काम केलं. खिचडी मालिकेने मिळवलेल्या उत्तुंग यशानंतर प्रेक्षकांनी ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा आग्रह धरला होता. मालिकेतील कलाकार JD मजेठिया याने ही मालिका नव्या रूपात आणली. 2018 साली मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला व पुन्हा प्रेक्षक या मालिकेकडे वळले. यावेळी सुप्रिया पाठक यांना आपलं सर्वात लोकप्रिय पात्र हंसा भाभी साकारण्याची संधी मिळाली. याआधी या मालिकेच्या टीमने एकत्र येत खिचडी हा चित्रपट देखील केला होता. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सुप्रिया पाठक यांची मोठी बहीण म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक यांनीही टेलिव्हिजन विश्वात अनेक दमदार मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्यांची साराभाई वर्सेस साराभाई ही मालिका खूप लोकप्रिय झाली. खिचडी व साराभाई या दोन्ही मालिका एकाच निर्मिती समूहाशी निगडीत असल्यामुळे लॉकडाऊन काळात खिचडी विथ साराभाईस कार्यक्रम सुरू झाला होता. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला पसंती दर्शवली. सुप्रिया पाठक यांनी हे काम इतर कलाकारांप्रमाणे घरूनच केलं होतं.